नाही, कॉमन मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. छत्रपती संभाजीराजे, त्याच्यानंतर दानवे साहेब, वडेट्टीवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे खासदार मेटेताईंच्या सौभाग्यवती आणि बीडचे आमदार आणि मी, असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण, तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे, आम्हाला माहिती नाही, आम्ही पण प्रयत्न करू. हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार आहे. नाही, मी राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार. फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे. त्यांच्याकडं गृह खाते, आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल. ते गृह खात्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत. आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? आमची तेवढी अवकात नाही. फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात. आम्ही जाणं एवढे काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो. काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. हे पहा, भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहिले. मुरब्बी राजकारणी आहे. तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं. ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या. हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर. नो मराठा नो वंजारा. वंजारी समाजाच्या 90% लोकांना हे पटलेलं नाही. आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे, या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झाला आहे. कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या ह्याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे. आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घुले सुद्धा आहे. काही पुरावे देईल मी 1-2 दिवसात. हे पहा काही सत्यता नाही. माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत. दोन्ही मोबाईल चेक करा. माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही. असलं तरी संबंध म्हणा. आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन, साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला, निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत. त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत. माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले. आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो. तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे. एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरीसुद्धा मी त्याला जबाबदार आहे. मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही.
फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे. ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा. परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही. माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे. ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळं जात आहे. परंतु बावनकुळे साहेबांचे PA अनिकेतजी यांचा मला फोन आलेला आहे. उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले. ते नेमकं आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होतंय, तर ते उद्याच्याला क्लिअर होईल. नितीन बिक्करवरती तुम्ही आरोप केला होता. त्या नितीन बिक्करनं समोर येऊन सांगितले की माझे वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडेशी संबंध नाही आहेत. मी 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडे 25 जून तारीखच नाही, मी 19 जून सांगितलं. हे बघा, माझी विनंती आहे माध्यमांना, जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढं पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे. हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे. आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना. आणि बिक्कडसारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरंचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकविण्याची आवश्यकता नाही. माझा फोटो जर असेल माझ्याबरोबरचा प्रसिद्ध करा. आलाही असेल तो बिक्कड कोण असेल ते. राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आलं असेल, फोटो काढून गेला असेल, हा बिक्कडही येऊन गेला असेल. परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात जेवढ्या जवळ हे वाल्मिक अण्णा कराड यांच्या गेलेले आहेत, जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्याबरोबर गेलेले तेवढ्या जवळ बिवळ काय माझं नाही. ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही. ह्याच्यात पक्ष काही नाही आहे. आता निवेदन देताना पक्ष राहिलाय का? सर्व पक्षीय लोक होते. तसं पक्षाचं वगैरे नाही. रेकॉर्ड चेक करावा ना. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी SIT नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं. हे मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहेत. मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही. मी तारखा सांगितल्या 14 जून 19 जून 2024च्या या तारखाला सातपुडावरती बैठक झाली का नाही हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल, परंतु सातपुडावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली. आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे? हा पोरगा पण आहे. नाही बिक्कड, नितीन बिक्कड हाच आहे. आणि आत्ता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा तुमची सिक्युरिटी अजून कोणाकडे? अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे. हे असलं काही होणार नाही. तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, कसलं जातीवादन कसलं काय हो? हे बघा, शांतिवन चालवणारे काका नागरगोजे म्हणतात त्यांना, ते स्वतः गेले. दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात. ते स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले. एवढं हातभर पोस्ट लिहिली, ढासाढासा रडले. इन फ्रंटचे सिरसाट नाही बारगजे, अरे काय काम आहे त्या माणसाचं, जाऊन बघा. इन फ्रंटचे फक्त जे मुलं एड्सग्रस्त आहेत त्यांचा सांभाळ करतात. आणि हे काका जे आहेत नागरगोजे, हे गोरगरीब अनाथ मुलांचा सांभाळ करतात. हे दोन्हीही माणसं वंजारी समाजाचे आहेत. यात कुठले जातपात? आणि तिथं जाऊन हातातभर पोस्ट लिहिल्यात. जीवाची वाडीसारख्या गावाचे लोक संतोषला भेटायला गेले. आणि नांदूर घाट जे गाव आहे त्याच्या अवतीभोवती जेवढ्या वंजारी समाजाच्या वाड्या आहेत त्या वाड्या तोड्याचे लोक सुद्धा संतोष देशमुखला भेटायला गेलेत. हे जात पात हे असला उद्योग करायचा कशासाठी? आता ज्यावेळेस तुमच्या इथं आलेले
त्यावेळेस जात सुटते आणि ओबीसी तर ह्यांचे नावच घेऊ नये, फक्त निवडणुकीपुरतं हे ओबीसी शब्द वापरतात, नंतर ओबीसीची यांची गाठ सुद्धा पडत नाही 5 वर्ष, हे मला माहिती. हे पंकजा मुंडे दिल्लीला जात आहेत, त्या बीडला जाऊ शकले नाही किंवा त्या मस्ताजोग प्रकरणासंदर्भात बोलत सुद्धा नाही, काय सांगतो? का बोलत नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा. 12 डिसेंबरला त्या तालुक्यात होत्या, मुंडे साहेबांच्या म्हणजे जयंतीचा कार्यक्रम होता आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते संपल्याच्या नंतर त्यांना संतोषच्या घरी जायला काय हरकत होतं. हा संतोष बूथ प्रमुख होता त्यांचा आणि आम्ही भाजपचा बूथ प्रमुख हरवलाय म्हणून आम्ही भांडतोय. याच्यामध्ये नो राजकारण, नो जात, नो पात, बाकी सगळं सोडून द्या. ज्या निष्ठुरतेने मारलंय हेच फक्त सगळ्यात मोठं रागाची गोष्ट आहे. एसआयटी मध्ये 3 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, कसं बघता? कारण तुम्ही ज्या दिवशी पहिली एसआयटी नेमली त्यानंतर तुम्ही ठीक आहे, अजून बदल होईल, काढले जातील. काही माहिती आयजींनी घेतल्या असतील. इथे जे मुख्यमंत्री, मी आता चहल साहेबांना सुद्धा भेटून आलो, चहल साहेबांकडे गेलतो. त्यांनी सांगितलं सुरेश धस CM साहेबाकडे फक्त SITचा प्रमुख कोण नेमायचं, तर तेली साहेबांचं नाव आलं. साहेबांनी सही पण करून टाकलं. खालचे जे अधिकारी दिलेले आहेत ते बीडसुद्धा नाही, बीड SP सुद्धा नाही, केस पोलीस स्टेशन, आणि त्यांनी जे आहे ते नावं दिले. त्यात काही ऑब्जेक्शनेबल नावं आहेत, ती नावं वगळली जातील आणि चांगले अधिकारी त्याच्यामध्ये येतील. महाजन यांच्या नावाला झालं ना राज्यपाल, आता काय? ओके, विशेष निकाल लगावे, याली विशेष कारवाई झाली पाहिजे. मला नाव माहिती आहे त्याचं, तो पोलीसमध्ये आहे, आता LCB मध्ये आहे. पूर्वी तो परळीला होता, आता LCBला आलेला आहे. त्या ह्याचं नाव बिव सगळं देतो तुम्हाला. साडी नेसलेला पोलीस आहे, हे दुर्दैव आहे बीड जिल्ह्यात. म्हणून तर आम्ही मागणी करतोय की बीड जिल्ह्यामध्ये जे आहे एकाच म्हणजे कॅटेगरीचे लोक जास्त झालेले आहेत, त्याच्यासाठी बिंदू नामावली बिंदू नामावली बिंदू नामावली मी वारंवार बोलतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.